नमस्कार मित्रांनो, मी चाललो आता तुळजापूरला. एक पल्सर 220 आणि एक बर्गमॅन. तर आम्ही फक्त आता तिघेच होतो. आपला पहिला टोल नाका आहे, पहिला म्हणजे दुसरा टोल नाका, कारण आम्ही ऑफिसमध्ये होतो दिवसभर. तो राईड सुरू झाल्याच्या नंतरचा हा दुसरा टोल नाका. तर वाजले आता 8:30 आणि आम्हाला एक तास झालं येऊन, आणि आम्ही आता चहासाठी थांबलो. तर चाय पिऊन तर झालं आमच्याने, आता आम्ही निघतोय. आणि वाजले आता 9ला 6 मिनटं फक्त कमी आहेत. किती किलोमीटर आहे काय माहिती नाही. पुण्यापर्यंत तर रोड आम्हाला माहिती आहे, पुण्याच्या पुढे मॅप लावेल मग समजेल किती किलोमीटर मी काय आहे. वाजले आता 1:30 आणि आम्ही आता तुळजापूर हायवेला आहे. आम्हाला वाटलं नव्हतं एवढी थंडी वगैरे लागेल, पण आम्ही फक्त नॉर्मल टी-शर्ट इनर वगैरे घालून आलो. आणि आम्ही काय करते बघा आता, जुगाड. तुळजापूर हायवेला आम्ही शेकोटी लावले रात्रीचे 1:30 वाजता, आणि तिघांना पण थंडी लागली. मला तर झोप पण आली म्हणून थांबलो. आणि आमच्या गाड्या इकडे आहेत. मी इथं झोपलेलो पण. हा तिसरा टोल आहे सोमटणे. अजून 299 किलोमीटर तुळजापूर आहे आणि 7 तास दाखवते, 7 तास 22 मिनटं. म्हणजे पोचायचा टायमिंग 4 वाजून 22 मिनटं. आपण बघूया किती वाजेपर्यंत पोहोचतो. कारण गाडी चालवायला तर फुल मजा येते, कारण रोड एवढे चांगले आहेत, खूपच मजा येते. कोणती 1-2 खड्डे भेटले असते, जागी खड्ड्यामध्ये उडी मारते. आजचा रोड एकदम मक्कल, फुल मजा येते. पुण्याची ट्रॅफिक लागलेली आहे, भेटली आपल्याला. मुंबईला ट्रॅफिक भेटली, लोणावळ्याच्या रोडला स्टार्टिंगला ट्रॅफिक भेटली मजबूत. डायरेक्ट आता पुण्याला ट्रॅफिक. इथून आम्हाला लेफ्ट घ्यायचं आहे. ओके. आणि आम्हाला लागली भूक, आणि आम्हाला हॉटेल नाही भेटत आहे. चायनीजवाला आहे रे. तर आम्ही आता हायवेला आहे आणि 215 किलोमीटर गाडी चालवले. 215 किलोमीटर आणि अजून 207 किलोमीटर 4 तास. कारण आम्ही मध्ये झोपलेलो 1-1.5 तास आमचा असंच वाया गेला, कारण मला खूप थंडी लागत होती. मला पार्टनर अजून एनर्जी आहे बाईकच. इथं आमच्या 2 बाईक आहेत. आम्ही खूप थकला आणि आम्ही अजून पण पोहोचलो नाही. इथून तुळजापूर जवळजवळ 50 किलोमीटर आहे, आणि आम्ही चाय मागवली. तर सकाळी आम्ही 8:30 वाजता पोहोचलेलो भक्त निवासला. तिकडे रूम घेतली आणि तिकडेच राहिलेलो, आणि आम्ही डायरेक्ट 4:30ला पोहोचलो. आंघोळ वगैरे केली, फ्रेश वगैरे झालो, आणि 4:30 वाजता दर्शनासाठी आलो.
आणि आता वाजले 5:30 आणि आता आम्हाला जायचं अक्कलकोटला.